नमस्कार, मी गिरीश निकम. महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा आपण घेणार आहोत. राज्यात लवकरच 70,000हून अधिक पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यात एमपीएससी मार्फत 50,000 तर इतर विभागातील 20,000 जागा भरल्या जातील. ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि कौशल्याधारित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. हे भरती मॉडेल देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. सरकारी रुग्णालयांमधील सर्व तपासणी आणि उपचार हे अगदी पूर्वीप्रमाणेच मोफत असतील असं सार्वजनिक आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय. 16 जानेवारीच्या एका पत्रकामध्ये चुकीनं जुने दर छापले गेले होते. मात्र आता हे दर रद्द करण्यात आले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसंच सर्व सेवा निशुल्क सुरू असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय. पुणे शहर आणि परिसरातील वाढतं औद्योगिकरण आणि नागरीकरण लक्षात घेता भविष्याच्या दृष्टीनं पुरंदर विमानतळाचं काम वेगानं करायला सुरुवात झाली. त्यासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. भूसंपादन आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या इतर बाबींसाठी 6,000 कोटींचं कर्ज देण्यात येणार आहे. या कर्जाला शासन मान्यता आणि हमीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. एकूण 96% लोकांनी कन्सेंट दिलेला आहे. त्यामुळे आता लगेच करून कन्सेंट पद्धतीनं जमीन अधिग्रहण केलं जाईल. ज्यांची कन्सेंट आली नाही त्यांचे काही कायदेशीर अडचणी दिसत आहेत, त्या देखील आम्ही दूर करू आणि साधारणपणे 1 जूनपर्यंत हे भूमी अधिग्रहण करावं असा आमचा प्रयत्न आहे. क्रीडा विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं कोल्हापूर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमसाठी करवीर तालुक्यातील मौजे विकासवाडीत 12 हेक्टर 76 शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसंच बारामती जिल्हा क्रीडा संकुलांतर्गत मौजे कटफळ येथील क्रीडा सुविधांसाठी 75 कोटी 13 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली आहे. यातून 80,000 चौरस मीटरवर पॅव्हिलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, आर्चरी रेंज, बास्केटबॉल मैदान अशा सुविधा उभारण्यात येणार आहेत. 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प आणि 193 पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीसाठी 15,000 कोटींचं दीर्घ मुदतीच्या कर्जाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यातून राज्यातील 8 लाख हेक्टर कृषी क्षेत्राच्या सिंचनाचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे. राज्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत गाव पातळीवर आरोग्य सुधारणा घडून आणण्यावर भर दिला जाईल. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद स्तरापर्यंत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात येतील. जीवनशैलीत आहारात बदल करण्यासाठी प्रोत्साहन, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर उपचार आणि पुनर्वसन या 4 स्तरावर हे अभियान राबवण्यात येणार आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. मंजूर कामं ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे, बांधकामाचा दर्जा उत्कृष्ट आणि टिकाऊ ठेवणे आणि पुढील वर्षांचं नियोजन प्राधान्यक्रम ठरवून वेळेत पूर्ण करणे अशा सूचना यावेळी संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी व्यापक ॲक्शन प्लॅन निश्चित करण्यात आलाय. शहरातील एसआरए प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करण्यात येणार असून धोकादायक इमारती आणि क्लस्टर पुनर्विकासालाही गती देण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात सूचना केल्या. याशिवाय डांबरी रस्त्यांची दुरुस्ती, नालेसफाई, पाणी साचणाऱ्या ठिकाणी यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याबाबत सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले. मुंबई शहर अतिक्रमणमुक्त, सुरक्षित आणि सर्व सुविधा असलेलं वर्ल्ड क्लास शहर बनवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्नशील असेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली. महाराष्ट्र देशामध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.